नमस्ते बालमित्रांनो, आजच्या बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. बालदोस्तांनो, आज आपण बालमंडळ या कार्यक्रमात नॅशनल उर्दू हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकूयात. बालमित्रांनो, आकाशवाणी परभणी केंद्राच्या बालमंडळ या कार्यक्रमात आपला सहर्ष स्वागत आहे. मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त आजचा हा कार्यक्रम सादर करीत आहे नॅशनल उर्दू हायस्कूल परभणीचे विद्यार्थी, शाळेच्या मुख्याध्यापिका आयशा कौसर अलिशा खान यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे मराठी विषय शिक्षक शेख इक्बाल पाशा अब्दुल वहाब व विज्ञान विषय शिक्षक बसीर अहमद खान सईद अहमद खान. चला तर मित्रांनो, आजचे आपल्या विविध कला गुणदर्शन या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी राजभाषा मराठी बोलते ही कविता सादर करीत आहे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी शाफिया फातेमा शेख अन्सार. माझ्या मनातील भावना मीच खोलते, माझ्या मनातील भावना मीच खोलते, मी राजभाषा मराठी बोलते, मी राजभाषा मराठी बोलते. मराठी मुलखातच मी आज परकी झाले, मराठी सोडून सर्वांना इंग्रजी जवळ केले. जो पहावा तो आपली मुले इंग्रजी शाळेत घालते, मी राजभाषा मराठी बोलते. म्हणतात 1 2 सोडून 1 2, मने घेतात आधुनिक शिक्षण, पाहुनी हे चित्र काढीच माझे रे जडते, मी राजभाषा मराठी बोलते. संत ज्ञानेश्वरांनी मराठीची धोरवी गायली, संपूर्ण जगाने मराठीशी श्रीमंती पाहिली. अमृता परी गोडी, परी जो शिकेल त्याला ती कळते, मी राजभाषा मराठी बोलते. माझ्या मनातील भावना मीच खोलते, मी राजभाषा मराठी बोलते, मी राजभाषा मराठी बोलते. आता आपल्या समोर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपले विचार मांडत आहे नगमा सय्यद रहीम इयत्ता 7वी. श्रोत्यांनो, आज 27 फेब्रुवारी कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देते. श्रोते हो, मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषा बोलणारे लोक आहेत तेथे अतिउत्साहाने साजरा केला जातो. या दिनानिमित्त शाळा आणि महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात व तसेच व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ही आवर्जून एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवले जातात. आज मी आकाशवाणीच्या माध्यमातून आपणास मराठी भाषेचा इतिहास, कधीपासून हा दिवस साजरा केला जातो आणि त्याचा उद्देश नेमका काय आहे या संदर्भात माहिती देणार आहे. मराठी भाषा ही भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची मराठी अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील 15वी तर भारतातील 4थी भाषा. मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. या भाषेचा इतिहास फार जुना आहे. 1947 नंतर स्वतंत्र भारताने मराठी भाषेला अधिकृत राज्य भाषेचा दर्जा दिला. 1960 मध्ये मराठी भाषेचा एक संध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीच राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि 1 मे 1966 पासून राज्यातील सर्व शासकीय कामकाजामध्ये मराठी राजभाषा अधिनियम लागू झाला. त्यामुळे 1 मे हा दिवस काही काळ मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा झाला. परंतु 1 मे महाराष्ट्राचा स्थापना दिवस आणि तो कामगार दिन देखील असल्यामुळे मराठी राजभाषा दिन आठवणीतून गेला. पुन्हा सामान्य प्रशासन विभागाने 10 एप्रिल 1997 रोजी शासन निर्णय निर्गमित करून मराठी राजभाषा दिनाची आठवण करून दिली. त्यानुसार 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे राज्य शासनाने निर्देश दिले. श्रोत्यांनो, कुसुमाग्रज मराठीतील एक श्रेष्ठ आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार आहेत. कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांची जीवनलहरी, विशाखा, किनारा, वादळवेळ आणि मराठी माती असे अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले आहे. विजा म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट, दुसरा पेशवाई गाजलेली नाटके व
तसेच वैष्णव कल्पनेच्या तीरावर जान्हवी या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या नटसम्राट या नाटकाला 1974 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान पाहता त्यांच्या समानार्थ 21 जानेवारी 2013 च्या शासन निर्णयानुसार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं घोषित करण्यात आलं. मात्र आपण राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही एकच समजण्याची चूक करतो. मराठी मातीमध्ये वेगवेगळ्या सत्तांनी राज्य केलं, त्यामुळे कालानुसार मराठीचे उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपामध्ये अनेक बदल होत गेले. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वऱ्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकार जे आहेत ते पडत गेले. ही बोली भाषांची विविधता हे मराठी भाषेचे खरे वैभव आहे. मराठीला 52 बोली भाषा आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये वैदर्भीय बोली, मराठवाडी बोली, कोकणातील बोली आणि उर्वरित महाराष्ट्र लापुरी, आगरी, पुणेरी, मालवी, वऱ्हाडी, झाडी बोली, अहिराणी, डांगी अशा अनेक बोलींचा मराठीमध्ये समावेश आहे. रशिया, ऑस्ट्रेलिया सह इतर देशांमध्ये 44 मराठी रेडिओ केंद्र आहेत. त्यावर आजही मराठीतून कार्यक्रम सादर होतात. महाराष्ट्र शिवाय हरियाणामध्ये 11 लाखापेक्षा जास्त मराठी बांधव राहतात. तर संपूर्ण जगभरात मराठी बोलणाऱ्यांची संख्या जवळपास 9 कोटी आहे. मराठी भाषेत 48 पेक्षा जास्त साहित्य प्रकार आहेत. या सर्व मराठी भाषेचा गौरवच्या गोष्टी आहेत. श्रोत्यांनो, कोणत्याही भाषेचा दर्जा त्या भाषेमध्ये असलेल्या दर्जेदार साहित्यावर अवलंबून असतो. मराठी भाषेतलं साहित्य दर्जेदार व्हावं, सकस व्हावं यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची आज गरज आहे. किंबहुना आपण ते निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असायला हवी. प्रत्येक जण आदर्श लेखक नाही होऊ शकत, पण आदर्श वाचक नक्कीच होऊ शकतो आणि म्हणूनच जास्तीत जास्त पुस्तके आपल्या सगळ्यांच्या वाचनात यायला हवी. चला तर मग आज आपण सर्वजण संकल्प करूया. चला पुस्तकांशी मैत्री करूया. राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त इयत्ता 8वीची विद्यार्थिनी अल्विना बेगम ताहिर खान आपले विचार मांडत आहे. विज्ञानाने केली क्रांती, विज्ञानाने केली प्रगती, विज्ञानाने केली क्रांती, विज्ञानाने केली प्रगती, विज्ञानाने दिला एक नवा ध्यास, विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास. श्रोत्यांनो, उद्या 28 फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन. सर्वप्रथम आपणास राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट कोणापासून होत असेल तर ते आहे विज्ञान. आजच्या आधुनिक युगात दिवसेदिवस तयार होणारे अभियंता, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ यांनी विज्ञान तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन शोधामुळे वेगवेगळी यांत्रिक उपकरणे निर्माण झाली आहेत आणि त्यामुळे माणसाचे जीवन सोपे झाले आहे. मित्रांनो, हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग मी याबद्दल आपणास माहिती देणार आहे. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांना विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना सुचली. भारत देशामध्ये लोकांना विज्ञानाचे महत्त्व कळावे व तसेच तरुण पिढीला विज्ञानाकडे प्रेरित करण्यासाठी त्यांनी डॉक्टर C.V. रमन यांच्या सन्मानार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचे ठरविले. डॉक्टर C.V. रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 साली प्रकाश विकिरणाचा शोध जाहीर केला. हा शोध त्यांनी नेचर या ब्रिटिश नियतकालिकास पाठविला आणि त्यांना या शोधकरिता नोबेल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला. त्यामुळे दरवर्षी 28 फेब्रुवारीला भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त प्रत्येक शाळा, महाविद्यालय व प्रशिक्षण संस्थेत विज्ञान आधारित उपक्रमाचे नियोजन केले जाते. भाषण, नाटक,
विज्ञान प्रदर्शन व तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून विज्ञानाची लोकप्रियता वाढविण्यासाठी विशेष बक्षिसे ही ठेवली जातात. तरुण पिढीला विज्ञानाचे महत्त्व कळावे आणि विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी हाच त्यामागचा मुख्य उद्देश असते. विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत आहे. शिवाय आपल्या समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन हे विज्ञानामुळे झालेले चांगल्या प्रगतीचे लक्षण आहे. विज्ञानामुळे तरुण पिढीला नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून विज्ञानाचा चांगला फायदा होत आहे. 21वे शतक हे विज्ञान तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते सिद्ध ही होत आहे. विज्ञान दिवस आपल्याला अनेक शास्त्रज्ञांची आणि त्यांनी लावलेल्या शोधांची आठवण करून देतो. त्या शोधाचा अभ्यास केल्यानंतर त्या शोधाचे खरे महत्त्व आपल्याला प्रकर्षाने जाणवते. शेवटी मी एवढेच म्हणेन की प्रत्येक माणसाने विज्ञानाचे जरूर उपयोग करावा, पण त्याचा अतिवापर करून विज्ञानाच्या हातातील खेळणे मात्र होऊ नये. आपण प्रत्येक वेळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे. तरच विज्ञान दिन साजरा केल्याचे सार्थक होईल असे मला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवीन दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन करणारी कविता प्रभात सादर करीत आहे. इयत्ता 8वीची विद्यार्थिनी अदिबा बेगम अझरुद्दीन इनामदार. प्रभात. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिदेची प्रभात. भव्य पटांगण बाग मनोहर फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीच्या श्वास पसरे मना मनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिदेची प्रभात. पायाभरणी अस्तित्वाची पियोग शाळा व्यक्तित्वाची, तन सुधुळून मन विशाल होई इथे रुजवणुक्त्या तित्वाची. विचारधारा तीच वाहते नसा नसांतरगारगात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिदेची प्रभात. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रतिदेची नव परिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बंधून अपुल्य देशा, मिटवून सारे धेर चला रे मानवत्याच्या युगात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिदेची प्रभात. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रतिदेची नव परिभाषा. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रतिदेची नव परिभाषा. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रतिदेची नव परिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बंधून अपुल्य देशा, मिटवून सारे धेर चला रे मानवत्याच्या युगात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिदेची प्रभात. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिदेची प्रभात. ही प्रतिदेची प्रभात. 21व्या शतकाच्या या यंत्रयुगात चंद्रावर शाळा भरेल अशी अद्भुत कल्पना करणारी कविता चंद्रावरची शाळा सादर करीत आहे शेख मुसाहिब शेख शाहिद, इयत्ता 6वी. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले, बटन दाबता शाळेचे दार होईल खुले. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनच्या सिलेंडरात नेवा लागेल वरती. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट,
जेवणाची गोड गोडी घेऊन टाकायची पटपट. पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. दाबायचे बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरची पोहोचलात की झालातच पास. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा. मित्रांनो, आता आपल्या समोर विज्ञान गीत सादर करीत आहे इयत्ता 9वीची विद्यार्थिनी अल्फिया शेख अन्सर. ज्ञानाचे हे चक्र सुदर्शन लागले हो भिरभिरू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदै हाती भरू. विज्ञानाचे हे चक्र सुदर्शन लागले हो भिरभिरू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदै हाती धरू. अन्नधान्यां फळां फुलांच्या विकसित केल्या जाती. वेधशाखेची भरारी पाहून कुंठित होते मती. भाकड गाईच्या कासेतून दूध लागले झरू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदै हाती धरू. विज्ञानाचे हे चक्र सुदर्शन लागले हो भिरभिरू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदै हाती धरू. मोबाईल अन्न संगणकाच्या दौडत आल्या लहरी. अमूर्त अधिक विश्व आभासी दिसू लागले घरी. सुख शांती अन आरोग्य शोधत यंत्र लागले फिरू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदै हाती धरू. विज्ञानाचे हे चक्र सुदर्शन लागले हो भिरभिरू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदै हाती धरू. नकटी नाक दिसू लागली सजून चाफेकडी. साथीच्या रोगातून त्याने वाचवले किती बडी. त्या विज्ञानाचा हो महिमा मनी जनांच्या पेरू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदैव हाती धरू. विज्ञानाचे हे चक्र सुदर्शन लागले हो भिरभिरू. विज्ञानाचा सदैव झेंडा सदै हाती धरू. विज्ञानाची कामे धेनू ही जे जे हवे ते देई. वाट होत्या दंतकथा ज्या प्रगटली नवलाई. हवा पाण्यातून ऊर्जा मिळवून शिवाय ठरवले सुरू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदैव हाती धरू. विज्ञानाचे हे चक्र सुदर्शन लागले हो भिरभिरू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदैव हाती धरू. तेजस्वी या उजळून झाल्या कालोखाच्या राती. ऊर्जा निर्मित फिरू लागली वाऱ्यावरती पाती. विज्ञानाचा विजयी झेंडा सदैव हाती धरू. विज्ञानाचे हे चक्र सुदर्शन लागले हो भिरभिरू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदैव हाती धरू. विज्ञान हे शस्त्र दुधारी जपून वापर करू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदैव हाती धरू. विज्ञानाचे हे चक्र सुदर्शन लागले हो भिरभिरू. विज्ञानाचा विजयी झेंडा सदैव हाती धरू. सदैव हाती धरू. सदैव हाती धरू. धन्यवाद. शेवटी मी नॅशनल उर्दू हायस्कूल परभणीच्या मुख्याध्यापिका आयशा कौसर, अलिशा खान मॅडम आणि आमचे मार्गदर्शक शिक्षक शेख इक्बाल सर व बसीर खान सर यांचा आभार व्यक्त करते व तसेच आकाशवाणी केंद्र परभणी यांचेही आभार मानते की त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना विविध कलागुण सादर करण्याची संधी दिली.